हा वर्बचा एक्सरसाइज करणार आहेत की फॉर्मेशन ऑफ वर्ब करायचे फ्रॉम नाउन किंवा ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब फॉर्म घालून हे वाक्य आपल्याला कंप्लीट करायचं आहे. सो इट विल टेक मी सम टाइम टू डॅश माय सेल्फ टू दिस चेंजेस. आणि इथे आहे कस्टम. सो कस्टमला आपण ISE लावून किंवा IZE लावून होणार कस्टमाइज. सो इट विल टेक मी सम टाइम टू कस्टमाइज माय सेल्फ टू दिस चेंजेस. डोंट जस्ट डॅश विथ पीपल, हेल्प देम इफ यू कॅन. सो सिम्पथीचं येणार सिम्पथाइज. सिम्पथाइज with people. Don't just sympathize with people, help them if you can. Our team was able to dash the score in the second half. मग इक्वलचं होणार इक्वलाइज. इक्वलाइज. इथे सगळीकडे IZE किंवा ISE पर्याय लागून हे जे आहे त्याचं नाव फॉर्म होत आहे या पर्यायाचं. डिड यू डॅश हाऊ केअरलेसली यू हॅड डन द वर्क. अगेन इथे रिअलाइज. डिड यू रिअलाइज how carelessly you have done the work. We ought to dash even the tap water before drinking it. इथे IT प्रत्यय लागून येणार purity. We ought to sorry, not purity. We ought to purify even the tap water before drinking it. म्हणजे FY प्रत्यय लागणार. Tap water before drinking it. आणि how do we dash the staff that these steps will benefit them. So sure आहे तर त्याला ensure, n प्रत्यय लागून ensure होणार. The speaker gave several arguments to dash the angry workers. peace आहे तर होणार pacify. So FY प्रत्यय लागणार. reading good books will dash your outlook. EN लागणार broaden your outlook. broadचं होणार broaden. सो इथे दिलंय की फॉर्मेशन ऑफ वर्ब्स जेव्हा आपण नाउन्स किंवा ॲडजेक्टिव्ह न करतो तर कुठले प्रत्यय लावून आपण त्या नाउनला किंवा त्या वर्डला जे आहे ते वर्ब बनवू शकतो. सो N आहे, B आहे, N आहे, आईज आहे, FY आणि अदर्स. मग N म्हणजे कसं एबल असेल तर आपण इनेबल म्हणणार, डेंजर असेल तर इंडेंजर म्हणणार, B म्हणजे काय फ्रेंड असेल तर आपण बी फ्रेंड म्हणणार, इन लागतो म्हणजे ब्रॉड असेल तर बॉर्डन म्हणणार, डार्क असेल तर वर्ब होणार डार्कन, आईज म्हणजे क्रिटिक असेल तर क्रिटिसाइज होणार, मेमरी असेल तर मेमराइज होणार. ओके. FY म्हणजे क्लिअर असेल तर क्लॅरिफाय होणार, पीस असेल तर पेसिफाय होणार आणि अदर्स म्हणजे विच आर कम्प्लिटली डिफरंट. कंपनी असेल तर अकंपनी, फाईन असेल तर रिफाईन. म्हणजे हे कम्प्लिटली डिफरंट फॉर्म ऑफ वर्ब आहेत. तर अशा प्रकारे आपण बघितलं की फिल इन द ब्लॉक्स विथ द वर्ब फॉर्म ऑफ द वर्ड गिवन. सो वर्ड विल बी गिवन आणि आपल्याला त्याचं वर्ब फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. थँक्यू.